मित्रांनो, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपलं प्लॅन होता की पार्टी करायचा. पोरं लय दिवस झालं म्हणत होतं पार्टी करायचं. तर आज चाललोय आपण पार्टी करण्यासाठी. मित्रांनो, आपण आलतो प्रणवच्या इथं, सगळं चाललोय घेऊन. आपल्या एका मित्राची रिक्षा आहे, जाताना आपण ट्रिप पण मारणार रिक्षाची. आज पहिल्यांदा रिक्षा चालवणार आहे मी. मी चालवणार आहे. हे मला गाडीच देत नाही मित्रांनो. तुम्ही सांगा बरं यांना जरा कमेंट मध्ये. पण घेतोय आत्ताच ह्याचं नवीन बंगल्याचं काम झालंय. बंगला बघू शकता, इंटेरियर आपणच केलेलं आहे. यही नहीं अभी और सुनिए. इंटेरियरचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला. सरपण आवून घे भाऊ. सरपण घेतो, जरा पोरांना मदत करतो. नाही दे इकडे, मी घेतो. चीटिंग करता है तू. अरे खिळेवाले काय देतो. बघू शकता रिक्षा. प्रणव खेसोड स्वतः कष्ट करते ती. पार्टी करायचं लय मानव घेतले पोरांनी. मित्रांनो, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो मी लोकेशनवर गेलो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सगळं आपण सामान घेऊन चाललोय. पाण्याचं कॅन 20 लिटरचं कॅन घेतले, भांडी बिंडी सगळं घेतले. भांडी बिंडी लोकेशन आपल्याच शेतावर चाललोय, दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रणवची ड्रायव्हिंग. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? प्रणव बघू शकता. पोरींना भूक लागलीच म्हणून प्रणवनी आहे ना खायला आणले. हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. विनीत शेठ स्वतः गाडी चालवत आहे. बघू शकतो. गाडी नाही, रिक्षा. मित्रांनो, पहिल्यांदा रिक्षा चालवतोय. मित्रांनो, पहिल्यांदाच रिक्षा चालवते. इथं मा काळी जोडायला लागले. न्यू ऍडव्हेंचर आमचं ऍडव्हेंचर करी थांबे. सगळं सामान घे पटकन. आणि थोडं मला बी दे, मी बी घेतो. हे मी घेतो. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. काय चाललंय पाने. मित्रांनो, आपण आलो इकडं खाली शेतात करायचं आपल्याला पार्टीचं. लावलंय खाली आपण. तुम्ही बघू शकता अख्खा प्लॉट प्रणव शेट वैयक्तिक. कार्य उतरला. सारख्या पळू नको, तू मस्त आलेलं आहे. गजब बेइज्जती है. स्वामी आपल्याला जायचे हे भाकरीच थापायचे आहेत तुला इथे. गाणं सगळं मटेरियल. नाही, पोरांनो, हे घ्या. चला, आमच्या बसचं काम नाही. समझ रहे हो आप. घ्या, कुणीतरी घ्या. चला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता शेतात आलोय इथं प्रणवची इथं. बोल रे सारथे, काय होतं? कोंबडी रेटायला. What? Bro, what are you talking about, man? ऐकून घे की वय बेला दाखव. वय बेला मित्रांनो, कोण आहे बघा. पुढे बघा मित्रांनो तुम्ही. असं काहीतरी चटर-पटर खायला नाही आणलं. होतो इथं चूल पेटवली. बसू दे आता सगळं खाली खड्डे ही काय कापती ते रिस दाखव जरा. तर मित्रांनो, आम्ही घेऊन चाललोय सगळं. प्रणव, सार्थक आणि आम्ही चाललोय आता. नियोजन केलं. बॉईज, आपल्याला परत रिक्षाची राईड मारायची. तुम्हाला राईड मारतो मी, चला. राईड मारायची, चला. त्या रिक्षात किती मजा आली सांग ना. मजा आली का रिक्षात? पण येतोय का? आग लावते रिक्षाला. आम्ही येणार. हे पाणी टाकायचं. काय सार्थकने एवढं लांबून आणलं इथं. सारख्या 2 शब्द. आमची जिरली. तिथं घे तिथं बघ. मला रिक्षात लय मजा झाली. आता आम्ही परत चाललो. अभी मजा आएगा ना भिड़ो. परत तुम्हाला राईड दाखव. चल. नमस्कार. रिक्षात लय मजा आली. आता रिक्षा मैं चलाएगा. ए, आधी मी येतन तू चालू. अब मैं चलाऊंगा. आधी येतन तू चालू. लड़ाई होगी शायद. येतन तू चालू. आम्ही वय चाललो. बेला घे. वय बेला सोड. तो टायर गेला अख्खं खाली. पण आता आम्ही आहे ना
ड्रिफ्ट मारली रिक्षाची, टायरच गुतलं होतं टायर रिक्षाचं. घेतला होता. काढले आता मी शेटनी टायरच काढून ठेवलंय रिक्षा समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे त्या बाजूला राहिला. रिक्षा तर मैत्रिणी आले जुने कॉलेजचे, कॉलेजचे तर बघू शकता तुम्ही पुढे आहे. बघू शकता तुम्ही इथं आहेत असं नियोजन लावलंय आम्ही सगळं. आणि इथं विहीर आहे. विहीर आता थोड्या वेळी जेवण झालं, विहिरीत उड्या मारणार आहे आम्ही सगळेजण. चला आता भेटू थोड्या वेळी. जरा यांना मदत करतो, नाही तर मग त्यांनी मदतच नाही करीत. प्रणवाने मी आता दगडी घ्यायला लावले. अजून एक चूल पेटवायची, एक चूल पेटली तर अजून एक चूल पेटवायची. सगळे कष्ट आम्हीच करतोय, कारण की पोरांचं प्रेम हे आम्हालाच पूर्ण करायला लागतंय. भाकरने रोटी प्रणव पाण्या पेटतंय का? 2 तास झाले या जाना. आता ह्यांना कळाले की बाहेर जाईन. इकडे उचलाय दर टाकतो पण नाही व्हायचं. नसलेलं डोकं लावतोय हा. नको हे गप्रे भातच कला नाही कलंड ना पातीलं. माग गेलंय नको घेऊ. पुढे जाणार ते. अरे पुढे तिथून ढकल रे. घे माग. बस झालं, चल ठेव. हा पण ढकला. अरे बैदी रे बाबा. हा ठेव, बस झालं, ठीक आहे, चल. उलट ठीक आहे. हा बस झालं, ठेव. ते पुढे ढकल थोडस. हे का गॅप राहू दे त्यात. राहू दे, नको ते ठेवलंय ना. सर काय झालं? हा बस. असं आपलं कोणी ठेवलं? अरे असं कसं बसन? सरळ कर ना त्याला. अरे बस. हा बस ठेव. बस बस एकदम परफेक्ट. ठेव, परफेक्ट झालं. आता काय म्हणणं आहे तुमचं, पेटणार आहे का? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला विचारतोय का? मग कुणाला म्हणे पेटणार आहे का? ए, आता पेटणार आहे का? मग शिजणार आहे का? शिजणार आहे. नाही पेटली ना, इथं पेटलं यांचं. सारते तू काय म्हणणे? पेटली आता ते काय काय वाटतंय तुम्ही, माहितीये का तुम्हाला? तुला काय म्हणायचं? मला काय नाही, आज कच्ची कोंबडी काय लागणार आहे आपल्याला. एवढं हाय बरं का ते जगदंबाला गेलो परवडलं असतं. ह्यांच्या वर्षी आले आज कच्ची कोंबडी फिक्स. अरे हे कुठं आलंय? चुकलं का बघा? अरे अरे कुठं आलंय? भाकरी घ्यायला आलाय तुमची. भाकरी घ्यायला आलाय. अरे आमच्या सारखंच हवेत गेलाय. अरे इकडे कुठं आलंय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. रस्ता चुकलाय. आधी चिकन कमी डायलॉग बाबा. पंखा फिरल्यावर हवा येते आणि तू खाली उतरल्यावरती तू वर असल्यावर आम्हाला वेगळीच मजा येते. ऐसा लगा मेरा मजाक. ए इकडे ये. काढलं ना उलटता येते. कोण होता फोटो काढला ना? काकडी जेवढी गोड लागते भाकरी तर किती लागेल. प्यारी समझ गई. हा बोल आता. तूच हा आचार्य मीच होतो ना, आमचंच हॉटेल होतं सुरवेश. शिजलाय भात. खाऊन बघ. शिजलाय कसा नको बघू. ए खाऊ नको, इकडे ब्लॉग चालू आहे. भात शिजलाय, उचलून ठेवता येईल वाफेवर. अरे उचलून. मित्रांनो इथं रस्सा झालाय, इकडं भाकरी इन प्रोसेस आहे, इकडं कोशिंबीरची तयारी चालू आहे. आणि इकडे ही सगळी जेवायला थांबले. दही आणलंय का? आणलंय हो इथं. दही आणलंय का? काय आणलंय नाही. मित्रांनो आता झालेलं आहे आपलं सगळं तयार, चिकन वगैरे. ड्रेस गेला त्या प्लेट मध्ये वाटणार. ठेव ना खाली इथं ठेव. ठेव हा धर सोड नको. असं आपल्याला लॉन्ड्रीला टाक जातो ना. फायनली टेस्ट बघू, मग ह्यांना आपण काय कमेंट देऊ. हा धरून घेऊन ये. तर मित्रांनो फायनली जेवण तयार झाले. आता बसतो आता मी टेस्ट करतो आणि कळवतो तुम्हाला कसं आहे. तुम्हाला लवकरच. याच्यापेक्षा असं घेणं मिळणार नाही. पुढं हो तिकडं भाकरे पुढे इकडे बघ. ए विनीत धर रे.
वैभव टेस्ट कशी आहे रे? एकच नंबर झाले जेवण क्वालिटी विषय. सगळ्यात भारी कुठला मी ह्याच्यातलं काय चांगलं लागते? हॉटेल बागेश्री. हॉटेल भाग्यश्रीनी ते हे बनवले, हे काय म्हणते त्याला, कोशिंबीर. मला नाही विचारलं तू कॉम्प्लिमेंट. हा ये फंस गया सीएम. चांगला. तू म्हणणार भाकरी चांगली झाली, तू मग व्हायच्या आधीच सांगितलंय ना. सगळ्यात भारी झालेल्या याच्यात भाकरी. हा हात लावलं की तुमची भाकरी नाजूक आहे. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? एकच नंबर. सोमनाथ जेवण कसं होतं? जेवण खूपच छान होतं आणि अक्षरशः अबे जल्दी बोल कर. ठरलंय सगळं. सगळं झालंय आता खाऊन. नाही काय होऊ शकत. आता फक्त मार्ग बदलायचा. एक्सक्यूज मी, रहा नहीं जाता. जेवण कसं होतं? आपलं जेवण झाले, भांडी धुवायला चालले प्रणवच्या बंगल्यावरती. आता आपण भेटू. असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला सपोर्ट करा.